अजून कोणीतरी आहे? तर आपले प्रश्न, हरे कृष्ण सर, हरे कृष्णा. आपले प्रश्न जर मला जन्मतारीख, वेळ, ठिकाण आणि एक प्रश्नाचं उत्तर आपल्याला ह्या आजच्या लाईव्हच्या माध्यमातून मिळणार आहे. तर सर्वांना सुविधा व्हावी यासाठी आज आपण हे लाईव्ह करीत आहोत. तर विचारू शकता. आपलं नाव, जन्मतारीख, जन्म वेळ लागेल मला प्रश्नासाठी. ती पाठवा. एका प्रश्नाचं कोणतेही उत्तर तुम्हाला परीक्षित जे आहेत त्यांनी पाठवलेलं आहे. 2च मिनिट. आज जे लाईव्ह मध्ये आहेत ते खरंच भाग्यवान आहेत की या माध्यमातून त्यांना प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. 19/5/1994 आणि 8:45 सकाळी ना. लग्न केव्हा होईल असा प्रश्न आहे. यस. तर सकाळी 8च्या, अच्छा, संध्याकाळी PM 20:45. यस. जन्मगाव लिहिलंय का? कोल्हापूर. ठीक आहे. कोल्हापूर. माझा आवाज येतो व्यवस्थित? येस. एक मिनिट. कोल्हापूर. लग्न केव्हा होईल हा प्रश्न आहे. तर ठीक आहे, 1-2च मिनटं द्या मला, मी सांगतो तुम्हाला. आता सध्या तुम्हाला मंगळाची महादशा चालू आहे 2029 पर्यंत. 2029 मंगळाच्या महादशेत नुकतीच शनीची महादशा संपलेली आहे. शनीची अंतरदशा, बुधाची अंतरदशा चालू आहे. साधारणतः लग्नाचा योग पाहू आपण आता. बुध मंगळाप्रमाणे फळ देतं. वृश्चिक लग्न आहे सध्या. लगेच तर काही लग्नाचा योग नाही आहे. आता तुमचा प्रश्न आहे लग्न केव्हा होईल, बरोबर? केव्हा होईल त्याचं उत्तर देतो जरा. आत्ता जस्ट काही दिवसांपूर्वी लग्नाचा योग येऊन गेला तुमचा. लग्न ठरतं राहिलेलं आहे असं दिसतंय या ठिकाणी. आणि राहूचं नक्षत्र याच्या आधी प्रेम प्रकरण होतं असं आलंय. कधी होतं ते पण मी सांगू शकतो. 2013 ते 15 मध्ये प्रेम प्रकरण होतं आपलं. आणि त्यावेळेस लग्नाचा योग होता. आता पुन्हा कधी येतं 2022-23 मध्ये पण लग्नाचा योग होता. त्याला आपण सहवासोत्तर विवाह असं म्हणू शकतो. अगोदर ओळख झाली, प्रेम झालं आणि त्यावेळेला लग्नाचा योग होता. तर काय सांगाल, मी जे सांगितलंय ते बरोबर आहे का? ऑक्टोबर 2022 ते ऑक्टोबर 2023 या दरम्यान आयुष्यात कुणीतरी होतं आणि मे बी कदाचित दुसऱ्या जातीमधलं होतं असं या ठिकाणी दिसतंय. तर आता लग्नाचा योग पुन्हा एकदा तोच प्रश्न कधी होईल. तर 2029 ते 2032, 5/5/2029 ते 16 जानेवारी 2032 ओळखीतून विवाह होण्याचे योग आहेत. त्याच्यानंतर आत्ता 25 म्हणजे तो खरा योग आपण पकडू शकतो. याच्या आधी झालं नाही, त्याच्या पाठीमागं कारणं बरीचशी आहेत. आत्ता सध्या गुरुची दशा चालू होईल. गुरुची नाही, बुधाची 25 ते 26 मध्ये योग होता. ठीक आहे.
त्यावेळेस तर योग नव्हता 25-26. 22 ते 23 मध्ये योग होता. आणि आता 2029 ते 32 मध्ये अजून एखादा सूक्ष्म योग जर आहे का नाही ते जर पाहायचं असेल तर आपण तुम्ही प्रत्यक्ष संपर्क साधा. मग डिटेलमध्ये आपल्याला समजेल त्याच्यामध्ये अजून. आत्ता ज्यावेळेस मी बघितलंय त्याप्रमाणे तर लगेच 2026च्या ऑक्टोबरपर्यंत तर दिसत नाही. त्याच्यानंतर दिसते का बघू एकदा. केतू, शुक्र, रवी. येस, केतू. खूप प्रयत्न करावे लागतील तेव्हा अचानकपणे लग्न जमण्याचे योग या ठिकाणी दिसत आहेत आपले. आता सध्या जॉब वगैरे या सगळ्या गोष्टींमध्येच तुम्ही आहात. लग्नाच्या योगाच्या बाबतीत लेट आहे थोडा. 2029 ते 32 मध्ये 100% होईल, पण त्यासाठी पण खूप प्रयत्न करावे लागतील. कारण वैवाहिक सौख्याच्या बाबतीमध्ये अडचणीच आहेत थोड्याशा. 22 ते 23 मध्ये तर योग येऊन गेलेला आहे. त्याच्या आधी 2013 म्हणजे 20व्या वर्षी पण योग येऊन गेला. मग तो प्रेम प्रकरणाला तुम्ही करण्याचा प्रयत्न केला पण त्यातही यश नाही. म्हणजे मी असं सजेस्ट करेल तुम्हाला की तुम्ही ठरवून लग्न करू नका. कोर्ट मॅरेज केलेलं जास्त फायदेशीर ठरेल. ते लवकर होण्याचे चान्सेस आहेत. किंवा एकदम साध्या पद्धतीने लग्न करा, ते होईल. ठीक आहे, धन्यवाद. आता दुसरा प्रश्न घेऊया. अक्षता शेडगे. ओके, एक मिनिट. अक्षता शेडगे. अक्षता शेडगे. अक्षता शेडगे 10 जानेवारी 1994. 12:05 PM. जन्मगाव काय आहे? पुणे. PONE. एक मिनिट. प्रश्न. मॅरेजची डेट. ओके, डेट काढायला वेळ लागतो, पण मॅरेजचा योग आहे का ते आधी बघू आपण. मीन लग्न आहे तुमचं. रवीची महादशा आहे. रवीच्या महादशामध्ये 2024 संपलं. चंद्राची महादशा मे. चंद्र 2027 पर्यंत राहूची अंतर्दशा आहे. राहू शनीप्रमाणे फळ देत आहे. आत्ता 100% लग्नाचा योग चालू आहे. साधारणतः नोव्हेंबर 2026च्या आसपास योग आहे. डिसेंबर 2025 नंतर योग सुरू झालेला आहे लग्नाचा. याच्या आधी 19व्या-20व्या वर्षी एक योग होता. त्यावेळेस तर काही जमलं नाही समजा, वय लहान असल्यामुळं. आणि आत्ता सध्या योग तो चालू आहे, म्हणजे व्हायलाच पाहिजे अशी कंडिशन आहे थोडक्यात. आणि ते पण अचानक लग्नाचा योग येईल. अक्षता शेडगेबद्दल बोलतोय मी. 12:05 10 जानेवारी 1994. ठीक आहे. राहू शनीच्या नक्षत्रात आहे. शनी बुधाप्रमाणे 101%, 100% लग्नाचा योग चालू आहे. थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागेल कलरमध्ये किंवा वयामध्ये. थोडंसं तुम्हाला सांभाळून घ्यावं लागेल. लग्न नक्की होईल. ठीक आहे, बोल. हे येते वरती. ठीक आहे. यस. दुसरा कोणाचा प्रश्न आहे? अक्षता शेडगेचं तर लग्न होणार आहे, काही प्रश्नच नाही. हाऊ टू रिमूव्ह निगेटिव्हिटी फ्रॉम द हाऊस. ओके.
कोण आहेत आपण? नमस्कार. सौरभ. अच्छा, सुरभी फॅशन्स. अच्छा, ठीक आहे. तर हाऊ टू रिमूव्ह निगेटिव्हिटी. बघा, एकदम सोपं आहे निगेटिव्हिटी घालवण्याकरता. शुक्रवारच्या दिवशी घरामध्ये ब्रह्मस्थानात बसून कापूर जाळायचा. तांब्याचं, कॉपरचं एखादं तामण असतं आपल्या घरात, ते घ्यायचं. ब्रह्मस्थानामध्ये एक 2 मिनटं 4 मिनटं बसून अग्निनारायणाची क्षमा मागायची, प्रार्थना करायची, हळद कुंकू व्हायचं, कापूर जाळायचा. त्याच्यानंतर ईशान्येला तो घेऊन जायचा, घंटी वाजवायची. नंतर आग्नेय दिशेला घेऊन जायचा, तिथेही घंटी वाजवायची, कापराची आरती पण द्यायची, नैवेद्य, वायव्य, आणि पुन्हा ब्रह्मस्थानामध्ये घराच्या तो कापूर जो आहे जळत असतानाच ठेवायचा. थोडा कापूर जास्त जाईल, पण त्या गोष्टीचा आपल्याला नक्की फायदा होईल. आणि आणखीन डिटेल्स जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही आमच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधू शकता आणि त्याचा निश्चितपणे फायदा होईल. तर दुसरा प्रश्न घेऊयात. दीपाली राजूरकर म्हणून आहेत. 28/2/1981, प्लेस ऑफ बर्थ साखरा, हिंगोली, लॉट ऑफ मनी, मनी डज नॉट लास्ट. बरं, आपला प्रश्न जो आहे दीपाली राजूरकर यांचा एक प्रश्न आहे. आणखीन कोणाचा प्रश्न आहे? राजूरकरांचा घेतो मी. शैलजा शेलार. ओके. 20 एप्रिल 1969, बिझनेसमध्ये प्रगतीसाठी उपाय. बरं, पण जन्मतारीख दिली आहे तुम्ही मॅडम, पण तुम्ही वेळ नाही दिला हो. वेळ पाहिजे ना आपला. वेळ पाठवलेली नाही. वेळ बघा, वेळ जर पाठवला तर बरं होईल मला. त्याच्यानंतर मी कुणाला तरी मदतीला बोलवतो, म्हणजे मला डिटेल पत्रिका जर बघायची असेल तर एकाचा प्रश्न आलाय. डिटेल पत्रिका आपण 2 ते 3 दिवसामध्ये बघून सांगू शकतो. तर शैलजा ज्या मॅडम आहेत त्यांची जन्मतारीख आहे, फक्त वेळ नाही आहे. तर जगदीश शेळके, 25/4/1994. वेळ असा अर्धवट नका देऊ मला. एकाच ह्याच्यामध्ये जन्मतारीख, वेळ, जन्मगाव असं सगळंच द्या, म्हणजे मला सोपं जाईल ते पाहायला. मी ह्याच्यावरती पाहतो. थांबा. हे कोण आहेत? वैशाली डोईफोडे, 1980, नेटिव्ह ऑफ द सिटी, माय बर्थ डेट जून 5 जून 1998. वेळ लागेल, वेळ मॅडम, वेळ नाही दिलेली तुम्ही. फक्त जन्मतारखेवरनं काही नाही, जन्मतारीख, जन्मवेळ पाहिजे आपल्याला. हां, शैलजा मॅडमची आली. नगरचा जन्म आहे, 7/25. ठीक आहे, शैलजा मॅडमचं घेतो आता. 20/4/1980, 1969, 12:45 सकाळी. हां, जन्मगाव आहे नगर, अहमदनगर.
नगर. ओके. आणि प्रश्न काय होता तुमचा शैलजा मॅडम? बिझनेस. प्रगतीसाठी उपाय ह्याच्यामध्ये नाही. आता सध्याची काय सिच्युएशन आहे हे मी सांगतो तुम्हाला. व्यवसायाच्या बाबतीत उपायांसाठी ना आपल्याला डिटेल कुंडली ॲनालिसिस करावी लागते. त्याच्यावरती सगळ्या गोष्टी कळतात. वृषभ लग्न आहे, वृषभ रास आहे तुमची. अतिशय सुंदर पत्रिका आहे. माऊली ज्ञानेश्वरांची पण वृषभ लग्न आणि वृषभ रास आहे. तुम्ही मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा, त्याच्यातून तुम्हाला भरपूर फायदा होईल. हा सगळ्यात पहिला उपाय. दुसरा उपाय, दुसरी गोष्ट, आता शनीची महादशा चालू आहे तुम्हाला, त्यामुळं विनाकारण दृष्ट लागली आहे का काय आपल्या व्यवसायाला, ह्याला त्याला, आणि कदाचित मे बी लागू पण शकते. तर 2026पर्यंत शुक्राची अंतर्दशा आहे. त्यामुळं वैवाहिक सौख्य किंवा बिझनेस याच्यामध्ये थोडीशी अडचण जाणवणारच. कारण शुक्र जो आहे तो तुमचा लाभात आहे. तरी पण लाभ होत नाही असं नाही आहे, पण व्यावसायिक लाभ कमी होत आहेत. जे काय आहे ते तुमच्या बोलण्यामुळं याच्यामुळं होतात. आणि शुक्राची जी दृष्टी आहे तर ती दृष्टी कुठे ना कुठेतरी केतूवरती पडल्यामुळं लोक डिस्ट्रॅक्ट झालेले आहेत. तुमच्याबद्दलचं जे काय आकर्षण असतं ते आकर्षण कमी झालेलं आहे लोकांचं. त्यामुळे शैलजा मॅडम, तुम्ही जितक्या गोष्टी सोडून द्याल तितक्या तुमच्या जवळ येतील. जास्तीत जास्त डिस्ट्रॅक्ट होण्यापेक्षा तुम्ही तुमचं इंटेन्शन प्युअर ठेवून समोरच्या व्यक्तीशी काम करा. तुम्हाला व्यवसायामध्ये निश्चित लाभ होईल. आता सध्या योग चालू आहेत, फक्त बोलताना तुमच्याकडनं चुकलं नाही पाहिजे. ठीक आहे. तर आता जगदीश शेळकेंचा प्रश्न घेऊ. व्यवसाय आता लगेच तर काय होणार नाही शैलजा मॅडमचा. ठीक आहे. त्याला अवकाश आहे साधारणतः. तरी आत्ता जेमतेम म्हणजे बऱ्यापैकी चालू आहे तुमचा व्यवसाय असं दिसतं इथं. अगदीच होत नाही असं नाही आहे, होतोय पण कमी होतोय. आणि हीच स्थिती साधारण 1-2-3 वर्ष आहे. त्याच्यानंतर तुमची जी जन्मकुंडली आहे त्याप्रमाणे शनीच्या महादशेत राहू, केतू, शुक्र, रवी, चंद्र साधारण 27-28ला बऱ्यापैकी चांगला योग आहे. 27 ते 28मध्ये चांगल्यापैकी इन्कम होईल तुमचा. पण आत्ता सध्या थोडंसं अडचणीचंच आहे. ठीक आहे. तर आता मी दुसरा प्रश्न दुसऱ्या कोणाचा घेतो. वाय टी करतो याला. वाय टी. दुसरा प्रश्न वैशाली डोईफोडे. प्रश्न नाही कळला. दिनेश पूजा भोंडवे. अच्छा. करंट जॉबबद्दल दिनेश पोपट भोंडवे. ठीक आहे. दिनेश भोंडवेंचा प्रश्न घेऊ सध्याच्या जॉबबद्दलचं. त्यांचं म्हणणं आहे, दिनेश भोंडवे. एकच मिनटं. दिनेश पोपट बोंडवे यांची पत्रिका घेतोय. 14/12
1989 मेल. आणि जन्म वेळ काय आहे? 3:45 AM. ठीक आहे, 3:45 AM. जन्मगाव आहे निरगुड सर, पुणे. ओके, पुणे. हे बघा, 2026 शनीची महादशा, मंगळाची अंतर्दशा. मे महिन्यापर्यंत मंगळाची अंतर्दशा आहे तुम्हाला. तर तुमचा जो जॉब आहे त्या जॉबप्रमाणे मंगळाची अंतर्दशा आहे. ओके, आता सध्या तर मे महिन्यापर्यंत थोडंसं परिस्थिती नैराश्य, तुम्हाला दुसऱ्यांबद्दल संशय येतोय की आपल्या विरोधामध्ये आपले जे सहकारी आहेत ते कुठेतरी हे करतायत, काय म्हणतो त्याला आपण, आपल्या विरुद्ध षडयंत्र रचणे, शत्रुपेढेसारखा त्रास आत्ता दिनेश भोंडवे यांना जाणवत असावा. तर अच्छा, डोईफोडे, भोटवे वेगळे आहेत आणि हे डोईफोडे वेगळे आहेत. अच्छा, ते वेगळे आहे. हां, दिनेश भोंडवेंच्याबद्दल सांगतोय आता मी. निरगुड सरचा जन्म आहे त्यांचा 14 डिसेंबर 1989. तर तुमच्या जन्मकुंडलीप्रमाणे आत्ता सध्याचा मे महिन्यापर्यंतचा जो काळ आहे तो थोडासा त्रासदायक आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस राहूची अंतर्दशा येईल त्यावेळेस तुमचं बऱ्यापैकी व्यवस्थित म्हणू शकतो आपण होईल. आत्ता कामं लवकर होत नाही, डिले होत आहेत, तर ॲटलिस्ट डिले होणार नाही नंतर, आणि तुमच्यामुळं कंपनीचा फायदा होईल, असे सगळे योग आता आहेत. 2029 तुम्ही शक्यतो प्रयत्न करा की जॉब सोडू नका, कारण जॉब सोडला तर दुसरा जॉब मिळणं फार कठीण होईल. हे माझं सजेशन राहील. मे महिन्यापर्यंत तुम्ही हा जॉब करालच, काही प्रश्नच नाही. मे महिन्यानंतर कदाचित तुमच्या मनात येईल असं की मी जॉब सोडतो म्हणून, पण शक्यतो जॉब सोडू नका. हे पण दिवस जातील. महादेवाची उपासना करा, महादेवाच्या मंदिरात जा, महादेवाच्या मंदिराच्या पायऱ्या स्वच्छ करा. हा उपाय मी तुम्हाला सजेस्ट करतो. ठीक आहे. आता दुसरे, विशाल डोईफोडे. डोईफोडे वॉज बोर्न ऑन 5/11 PM. 6 प्रथमेश विजय सोनजे. प्रश्न सुद्धा पाठवा त्याच्यासोबत. अच्छा, ज्योती मखर यांनी पाठवलंय. दिनेश भोंडवेंचं ते जॉबबद्दल मी सांगितलंच. जॉब सोडू नका अजिबात. ज्योती मखर यांनी पाठवलेला प्रश्न आहे दिनेश भोंडवे. तर जॉब अजिबात सोडू नका, आहे त्या ह्याच्यामध्येच कंटिन्यू करा. काही उपाय वगैरे लागले तर नंतर मला संपर्क साधा. माझा नंबर तर माहीत असेलच, नसेल तर याच्यामधनं घ्या, नंतर तुम्हाला मी नंबर देईन. तुम्ही त्याच्यामधनं मला लोकांची जन्मतारीख वेळ सांगा जे कमेंटमध्ये येत आहेत ते. आता दिनेश भोंडवेपर्यंत झाले. त्याच्या खाली वैशाली डोईफोडे यांचा घेऊया प्रश्न. प्रश्न दिलेला नाही वैशाली आपण. ठीक आहे, आत्ताची परिस्थिती सांगतो मी वैशाली डोईफोडेंची. वैशाली डोईफोडे, दुसऱ्या तुझ्या मोबाईलमध्ये पहा ना, लाईव्हमध्ये कोणाचे काय कमेंट, आणि मला सांग. हे लाईव्ह चालू आहे. काय करून देते? नाही नाही टाकायची नाही, मला फक्त सांग, मी टाकतो प्रश्न आणि हे वाचून सांग तुमच्या ह्याच्यामध्ये. आता वैशाली डोईफोडे जे आहेत त्यांचं मी सांगतो. 5 जून 0506 0
त्याचा आवाज कमी कर. 5 जून 1998. वेळ 11:15. 23:15. जन्मगाव मुंबई. बरं, मुंबई. तुम्ही प्रश्न विचारलेला नाही आहे, परंतु मी सांगतो तुमचा प्रश्न पण काय आहे ते पण मी ओळखणार आता. तुमचा जो प्रश्न आहे तो वैवाहिक सौख्याच्या बद्दल आहे. त्याच्यानंतर अडचणी काय येतात असा प्रश्न आहे. तर आता आपण बघूया. 19 ते 2035, 2026, 27, साधारणतः एप्रिल महिन्यापर्यंत बुधाची अंतर्दशा चालू आहे तुम्हाला. कदाचित विवाहाचा पण प्रश्न असू शकतो. विवाह केव्हा होईल किंवा वैवाहिक सौख्य का मिळत नाही आहे असं. तर तुमची जी जन्मकुंडली आहे त्याप्रमाणे भाग्याची साथ एप्रिल नंतर मिळायला सुरुवात होईल तुम्हाला. याच्या अगोदर वैवाहिक सौख्य होतं तुमचं. विवाहाचा योग किंवा वैवाहिक सौख्य या दोन्ही गोष्टी आपण बघू. तर त्या होत्या, पण थोडेसे वादविवाद किंवा त्याच्यामध्ये काहीतरी अडचण, बैठकीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम, अशा गोष्टी दिसत आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये साधारणतः 2026 ते एप्रिल 2027 या दरम्यान केतूची अंतर्दशा चालू होते. त्यावेळेला तुम्हाला थोडं थोडं भाग्याची साथ मिळायला सुरुवात होईल आणि वैवाहिक सौख्य पण चांगल्यापैकी मिळेल. ठीक आहे. आता खालचा प्रश्न घेऊ. विजय डोयफोडे झालं. दुसरा प्रश्न घ्या. जन्मतारीख सांगा मला. खाली विजय डोयफोडे, वैशाली डोयफोडेच्या खाली विजय सोनजे कोण आहेत, त्यांचा प्रश्न काय बघ. जळगाव. प्रथमेश विजय सोनजे यांचा प्रश्न काय बघ आधी. जन्मतारीख 13/6/1998. यूट्यूब 13/6/98. ही जन्मतारीख खरी आहे का नाही ते बघा तुम्ही, कारण जून महिन्याच्या तारखा बऱ्यापैकी खोट्या असतात. जेवढी जन्मतारीख खरी, जन्मतारीख म्हणजे करेक्ट वेळ असेल तेवढं आपलं परफेक्ट येत असतं. ठीक आहे. त्यांचा प्रश्न काय दिलाय का. 11 मॅरेज 11:17 रात्री. 23:15. जळगाव. 17 मिनिट नाही का. हो. नाही ते प्रश्न नाही दिलाय ना त्याला शेजारी. 17 मिनिट. मॅरेज. विवाह केव्हा. जळगाव. GON. हो ठीक आहे याच याच्यावर करते. ठीक आहे. अ, 6/3/2028 ते 28 जानेवारी 2029. आपण पुण्याची पत्रिका बघतोय. प्रथमेश सोनजे. 6/3/2028 ते 28 जानेवारी 2029 या दरम्यान 100% विवाहाचा योग आहे तुमचा. त्याच्या अगोदर जर म्हटलं तर योग कमी आहे.
शक्यता नाहीच आहे म्हणजे होण्याची. तर त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा. आणि शक्यता अशी पण आहे की जातीमध्ये थोडंसं कुठेतरी मॅनेज करावं लागेल तुम्हाला. दिसायला चांगली असेल मुलगी, छान आहे सगळं, फक्त योग नव्हता तुमचा. याच्या आधी 20व्या वर्षी योग होता. आता तो डायरेक्ट 2000 वयाच्या 29व्या वर्षी आपला योग दिसतोय. आता सध्या 2025, 26, 27पर्यंत केतूची अंतर्दशा, याच्यामध्ये चान्सेस नाही. सॉरी. त्याच्यानंतर शुक्राची अंतर्दशा आहे, त्यातही योग दिसत नाही. हां, शुक्राच्या अंतर्दशेमध्ये एक होऊ शकतं, जर प्रयत्न केला तुम्ही तर कोर्ट मॅरेज करण्याचा प्रयत्न केला तर शुक्राच्या अंतर्दशेत, म्हणजे साधारणतः नाही, शुक्राची येतच नाही, रवी, तो चान्स नाही आपल्याला. रवीच्या अंतर्दशेमध्ये एक योग आहे. तो कधी आहे माहिती आहे का? 2027 एप्रिलमध्ये, म्हणजे साधारणतः जानेवारी 2027 ते एप्रिल 2027 या दरम्यान आपण प्रयत्न करा, तेव्हा होण्याची शक्यता आहे. नाही तर मग 2029मध्ये. आता आकाश जाधव, विवाहाचेच सगळे प्रश्न आहेत. 11/8/1994, 1:10 AM, पुणे. ठीक आहे. आकाश जाधव. अकरा 8/1994, बरोबर आहे का गं? एक मिनिट. आकाश जाधव, 11/8/1994, 1:10, 1:10. जन्मगाव आहे पुणे. ठीक आहे. नाही, विवाहाची समस्या फार मोठी आहे. मॅक्झिमम विवाहाशी संबंधितच सगळे प्रश्न येत आहेत. तर राहूची महादशा चालू आहे तुम्हाला 2012 ते 2030पर्यंत. आत्ता राहूच्या महादशेमध्ये आत्ता सध्या चालू आहे शुक्राची अंतर्दशा, ऑगस्टपर्यंत. ते विजय सोनजे आहेत ना, त्यांनी विचारलंय लग्न होण्यासाठी उपाय सुचवा. त्यासाठी पर्सनल तुम्ही कन्सल्टिंग घ्या, त्याच्यामध्ये मग पूर्ण डिटेलमध्ये बघून आपण विजय सोनजे जे आहेत त्यांना उपाय आपण सुचवूया. ठीक आहे. तुम्ही कोणती घेतली आता पत्रिका? आता मी पत्रिका घेतलेली आहे आकाश जाधव यांची. आकाश जाधव यांचा प्रश्न पण विवाह केव्हा होईल असाच आहे. एकच मिनिट. शनी आणि राहू. दोन 2017 ते 2020 या दरम्यान एक योग येऊन गेला, आणि आता ऑगस्ट 2026 ते 22/7/2027 या दरम्यान एक योग आहे आपल्याला विवाहाचा. आकाश जाधव, तुमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न होण्याचा योग आहे. पत्रिका खूप चांगली आहे. आत्तापर्यंत जे काही अडचणी आल्या त्या राहूच्या महादशेमुळे आल्या. 2030 नंतर तुमचे सगळे समस्या ज्या आहेत त्या संपणार आहेत. आणि राहिला प्रश्न लग्नाचा, तर अभिनंदन,
ऑगस्ट 2026 नंतर 22/7/2027 या दरम्यान विवाहाचा योग आहे. परंतु घरातून सगळ्यांनी निश्चितपणे चांगल्यापैकी प्रयत्न करणं गरजेचं आहे. नातेवाईक असतील, हे असतील, व्यवस्थित संपर्क साधा. मॅक्झिमम लेडीजच्या माध्यमातून लग्न ठरण्याचे योग आहेत. तर तुमचे नातेवाईक जेवढे कोणी आहेत त्या नातेवाईकांची मदत घेऊन आपण विवाहासाठी स्थळ शोधणे, स्थळ बघायला जाणे, या मॅक्झिमम सगळी कामं बुधवारी करा. तुमच्यासाठी तुमच्या जन्मकुंडलीप्रमाणे बुधवार हा जास्त इष्ट आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न घेऊ, सांगा. मी नंबर टाकते तुमचा, हं. विचारलाय. तुम्ही फक्त पिन करा नंतर. ते जालिंदर नंबर तर देतो मी. जालिंदर आव्हाडांची बघितली का? जालिंदर आव्हाड, एक मिनिट, मला जन्मतारीख वेळ पण सांगा. त्यांनी हे नाही टाकलंय. हां, जन्मवेळ जन्मतारीख पाहिजे. नुसत्या तारखेवरून नाही समजत. जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्म ठिकाण हे सगळंच पाहिजे आपल्याला. दुसरं कोण आहे अजून? स्नेहल शेळके म्हणून आहेत. त्यांचा काय प्रश्न आहे? मॅरेज डेट. ओके. डेट ऑफ बर्थ वाय 23/3/1996. 8:05 प्लीज प्लेस. ठीक आहे. आता आपण त्यांची घेऊ. कुणाची? स्नेहल शेळके यांची. स्नेहल शेळकेंनी टाकले अविनाश राजेंद्र. येस. सांग. अविनाश राजेंद्र शेळके, अविनाश शेळके. अविनाश शेळके. नाही, झालं नाही टाक तिथे. अरे, तिथे नाही. अविनाश शेळके. शेळके. 24/3/1996. 24/3/1996. बघा, थोडासा वेळ तर लागणार, कारण पत्रिका तयार करून बघायचं असतं. 24/3/1996, 8:05. हां, वाई. सकाळचं आहे ना वेळ? नाही, रात्री. अच्छा, 8:05 रात्री आहे. जन्मगाव वाई सातारा. VA. ओके, सापडलं. (2010 ते 2028) ऑक्टोबर 2028 पर्यंत राहूची महादशा चालू आहे तुम्हाला. 2-1 वर्षामध्ये बऱ्याचशा अडचणी तुमच्या लाईफ 360 डिग्रीमध्ये अविनाश शेळके यांची चेंज होणार आहे. 2026 आता 25-26 एप्रिल चालू आहे, नाही का, जानेवारी चालू आहे. तर 8 एप्रिल 2026 पर्यंत रवीची अंतर्दशा आहे यांना. त्याच्यानंतर 2028 पर्यंत 27 पर्यंत चंद्र, मग मंगळ. तर यांचा प्रश्न आहे लग्नाबद्दल, बरोबर ना? लग्नाच्या बाबतीत सप्तमाचा उपनक्षत्र केतू, पंचमाचा बुध. विवाहात अडचणी आहेत बऱ्याच. याच्या आधी पण लग्नाचा योग घेऊन गेला. 2021 मध्ये, ऑक्टोबर 2018 ते 21 या दरम्यान विवाहाचा योग होता. ओळखीतल्या आवडीच्या मुलीशी लग्नाचा योग होता. परंतु वयाचं काहीतरी अंतर असल्यामुळे ते लग्न नाही होऊ शकलं, किंवा आपण म्हणू शकतो वयामध्ये भरपूर अंतर किंवा कलर वगैरे ह्या गोष्टीमध्ये जमलं नसल्यामुळे त्यांनी लग्न केलं नाही. तर आता लग्नाचा योग तर लगेच दिसत नाही. केतूची अंतर्दशा पण तेव्हाच होती 2022 मध्ये, 21-22. म्हणजे तो काळ होता की कुठं ना कुठं तरी, किंवा असंही असू शकेल की हो म्हटलेली व्यक्ती अचानकपणे नंतर नाही म्हणली, किंवा असं काहीतरी. यांना डिटेल कन्सल्टिंगची आवश्यकता आहे. 2026-27 चंद्र मंगळ खूप लेट दिसतंय. 2033-35 असं काहीतरी दिसतंय.
नाही, मेसेज करा आणि प्रश्न पण सांगा एक. हो. ठीक आहे. तर अं, आता आपण मी दुसरा माझा- प्रश्न घेऊ. मी नंबर कॉन्टॅक्ट नंबर टाकला, त्याला पिन कमेंट करा फक्त. कसं करायचं ते मला येत नाही ना. ते कमेंट कुठे आहे माझी? खाली असेल. हां, पिन मेसेज तुझंच आहे का कुणाचं आहे? नाही, तो हॅलो. चुकीचा मेसेज झाला की. हॅलो. अगं लाईव्ह चालू आहे मी. हां चालू आहे. त्याच्यात कमेंट आहे का साधी? हो, थांब ना, नंतर बघू आपण. झालंय पिन कमेंट. थांबा त्यांना आपण. पिन कमेंट झालं ना ते. अनपिन कर. हां, तुझी जन्मतारीख विचारतायत ना सर त्यांना नंबर. हां, नंबर लिहून घ्या. 7350000618 हा माझा नंबर आहे. आणखीन एक आहे 9637 हा एक नंबर आहे. पण ह्याच्यावरती आत्ता काही फोन करू नका. आत्ता फक्त ह्याच्यामध्ये तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला सांगतो. राहू द्या. टाकलंय. आता कोणाचं घ्यायचं आहे? दिनेश ज्योती मखर यांनी पाठवलं. दिनेशचं बघितलं आपण. विशाल वैशाली पोंडे ते पण बघितलं. आकाश जाधव बघितलं. सुनील ठोंबरे, सुनील ठोंबरे, यस, सुनील ठोंबरेंचं राहिलेलं आहे. विल आय गेट मॅरिड. ठोंबरेंचं नाही ना बघितलं आपण? नाही पाहिजे. नाही बघितलं. 2 मिनटं. सुनील ठोंबरेंचं बघूया. शेळक्यांच्या याला पुन्हा कन्सल्टिंग घ्यावं लागेल तुम्हाला, कारण पत्रिका खूप क्लिष्ट आहे. त्याच्यामध्ये योग येऊन गेलेले आहेत असे दिसत आहेत. आता सुनील ठोंबरे यांचं बघू. सुनील ठोंबरे मेल यांचा पण लग्नाचाच विषय आहे. 26/2/1996, 26/02/1996. जन्म टाइम जो आहे तो 1:30 PM. ओके. जन्मगाव ठोंबरेंनी जन्मगाव नाही सांगितलेलं. ठीक आहे, मी अंदाजे पुणे टाकतो आणि सांगतो. चंद्र आणि शनी. चंद्राच्या नक्षत्रात गुरुच्या गुरु. वयामध्ये ॲडजस्ट करावं लागेल. याच्या आधी लग्नाचा योग येऊन गेलेला आहे. 2025 ते 2026. आत्ता जून नंतर लग्नाचे योग येत आहेत सारखे, पण वैवाहिक सौख्य मिळत नाही आहे. काही उपाय करणं गरजेचं आहे. गुरुचा जप साधारणतः एक कमीत कमी 5 लाख जप गुरुचा करा. मला नंतर कॉल करा वाटल्यास, मी तुम्हाला गुरुचा जप कोणता करायचा ते पण सांगतो. सुनील ठोंबरे, आत्ता सध्या लग्नाचा योग 100% चालू आहे. रोज सूर्यनारायणाला अर्घ्य द्या आणि मे महिन्यापर्यंत लग्न होऊ शकतं जर तुम्ही चिपळूण सांगितलं. चिपळूण. अच्छा, ठोंबरेंनी चिपळूण सांगितलं का? हां. 2 मिनटं. चिपळूण करून पाहतो काय बदल होतो का. चिपळूण, ठीक आहे. चिपळूण वरती आले वाटतं तिथे. चिपळूण कोकण. कोकण नाही, महाराष्ट्र. महाराष्ट्र कोकण असेल ना, करतो. कोकणमध्येच आहे. ठीक आहे. सुनील ठोंबरे, काय बदल होतोय का बघू कुंडलीत. गुरु रवी, हां थोडासा फरक पडला. गुरु आणि रवीचा संबंध आहे.
आता सध्या महादशा आणि अंतर्दशामध्ये राहूच्या महादशेत आत्ता जस्ट योग येऊन गेला जून महिन्यामध्ये. जून 2025 म्हणजे 2024 ते 2025 तळ जास्त येत होते तुम्हाला, परंतु ते काही होत नाही आहे. हे असं घेतो जरा, ठीक आहे. योग येऊन गेला लग्नाचा. आता सुद्धा योग चालू आहे. प्रयत्न करा. गुरु आणि चंद्र असा कमीत कमी 5-5 लाख जप करा गुरुचा आणि चंद्राचा. त्याचा चांगला इफेक्ट मिळेल तुम्हाला आणि लग्न होण्याच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरेल. तुमच्या घरात ईशान्य आणि उत्तर दिशेच्या मध्ये टॉयलेट आहे का चेक करा आणि मला सांगा. घराच्या मध्यभागी आपण उभं राहिलो की ईशान्य आणि उत्तर दिशेच्या मध्ये टॉयलेट आहे का, असेल तर त्याला रेमेडी करावी लागेल. सशुल्क असेल ते तुम्ही नंतर संपर्क साधा माझ्याशी, ठीक आहे. आता दुसरे घे बरं खालचे. विजय सोंजे झाले. जालिंदर ज्योतिराम आव्हाड. ओके. जालिंदर आव्हाड जे आहेत त्यांची घेतो आता कुंडली. दीपाली राजूरकरची राहिली आहे. नाही, त्यांचं आपण बघूया नंतर. जालिंदर आव्हाड अच्छा घेऊ. दीपाली राजूरकरांचे पण घेऊ. आधी आता हे घेऊ आपण. थोडंसं थांबायला सांगा त्यांना. जालिंदर ज्योतिराम आव्हाड 20/5/2002. अरे पण जन्मवेळ नाही दिली जालिंदर आव्हाड यांनी. हो 2002 जन्मवेळ नाही दिली. जालिंदर आव्हाड सॉरी, मी तुमचं नाही बघू शकत. तुम्ही जन्मवेळ नाही दिलेली, ठीक आहे. ज्योती मकर दिली आहे का, केली का पत्रिका ज्योती मकर? राहुल पाटील म्हणून आहे, त्यांनी 2022-10 माय सन. अच्छा ओके. हां सांगा बरं जन्मतारीख वेळ काय. पाटील साहेब जन्मतारीख आणि वेळ दोन्ही पण सांगा. 22/10. त्यांच्या मुलाचं नाव काय? अभिषेक. लिहिलंय का त्यात? नाही. बरं ठीक आहे. पाटील. हां तारीख सांगा. 22/10/2000. 22/10/2000. जन्मवेळ? 2च मिनिटं. मी जन्मवेळ 9:15 आहे. राहुल पाटील जन्मवेळ नाही दिली राव पाटील साहेब तुम्ही. एकच मिनिट थांबा. ठीक आहे नंतर घ्या. थांबा चालू आहे तर मी सांगते. 9:15 वाजता. 2च मिनिट. सकाळी का? नाही रात्री. बर 1 मिनिट. रात्री 21:15. पुसतचा जन्म आहे का? नाही हिंगोली. हिंगोली. बघा 9:55 जन्म आहे. हिंगोली 9:55 का? रात्री 9:55. तुमची थांब जरा. रात्री 9:55. हो रात्री 9:55. हिंगोली. हिंगोली परभणी. ठीक आहे. अभिषेक पाटील यांची जी जन्मकुंडली आहे त्याप्रमाणे आता सध्या त्यांना 2024 ते 2030 रवीची अंतर्दशा म्हणजे सूर्याची अंतर्दशा चालू आहे. आत्ता राहूची अंतर्दशा आहे जून 2026 पर्यंत. तर त्यानंतर गुरुची चालू होईल. राहूची अंतर्दशा गुरुप्रमाणे फळ देते. लग्नाचा योग चालू आहे. गणपतीची जेवढी जमेल तेवढी सेवा करा. आणि लग्नाचा योग चालू आहे, 100% चालू आहे. लग्न कधी पण ठरू शकतं. जास्तीत जास्त पाहणं गरजेचं आहे. 1 2 3 4 5 7 8 9 लग्नाचा योग चालूच आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. 2000 गुरु आणि आणखीन एक आहे. अभिषेक पाटील जे आहेत त्यांच्या जन्मकुंडलीप्रमाणे गुरुची अंतर्दशा येईल ना त्यावेळेला पण त्यांच्यासाठी फायदेशीर होईल लग्नाच्या दृष्टीने. तर तो योग साधारणतः
गुरुची अंतर्दशा जी आहे ती जून 2026 ते एप्रिल 2027 या दरम्यान गुरुची अंतर्दशा आहे. मॅक्झिमम गुरु आणि केतू या दोन ग्रहांचा जप करायला सांगा, चंद्राचा जप करायला सांगा. लग्नाचा योग 100% चालू आहे. अभिषेक पाटील, तुमचं अभिनंदन. साधारणतः एप्रिल 2027च्या आपलं लग्न ठरेल. लाईव्हच्या माध्यमातून सांगतोय, हे लक्षात ठेवा आणि लग्नाला पण बोलवा आम्हाला. 27 ते 28 शनीची अंतर्दशा आहे. त्यावेळेला बऱ्यापैकी सगळं सेट झालेलं असेल. लग्नाचा योग 100% 2027च्यात लग्न होईल अभिषेक पाटील यांचं. ही भविष्यवाणी आहे माझी. जून 2026 आत्तासुद्धा चालूच आहे. प्रयत्न करा, मॅक्झिमम जुळू शकतं. ठीक आहे. आणि जेवढं जमेल गणपतीची सेवा करायला सांगा त्यांना. आत्ता सध्या चतुर्थी केल्या तरी चालतील, काहीच अडचण नाही. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न घ्या. सुनील ठोंबरेंचं झालंय बघून. दीपाली राजूरकरांची राहिली जन्मतारीख वेळ नाही पाठवली त्यांनी. आहे. जन्मतारीख घ्या ना. सांगा. 28/2. एक मिनिट. दीपाली राजूरकर. एकोणीसशे 81. जन्म वेळ नाही आहे जन्मवेळ. 1 मिनिट. शोधल्यावर सांगा ना आम्हाला. जितेश म्हणून आहेत. जितेश 30/10/1995 4 PM ठाणे. बरं. जॉब करण्यात येतात, अडचणी येत आहेत. बरं. काय करणं चांगलं असेल. बरं. जॉब करू की दुसरं काय. ठीक आहे. आपण आता जितेश जी जे आहेत त्यांचा प्रश्न घेऊ. जितेश मेल आहे. ठीक आहे. जितेशची जन्मतारीख 30/10/1995. यस, 30/10/1995. आणि वेळ जी आहे ती 4 PM म्हणजे ठाणे. जितेशजी, राहूची महादशा चालू आहे 2014 पासून तुम्हाला. त्यामुळे बऱ्याचशा अडचणी तुम्ही फेस करतायत. लाईफ 360 डिग्रीमध्ये चेंज झाली आहे. आधी 14च्या अगोदर बऱ्याचशा गोष्टी चांगल्या होत्या. 14 नंतर आता 2032 पर्यंत तुमच्या जन्मकुंडलीमध्ये राहूची महादशा आहे. तर राहूच्या महादशेमध्ये आत्ता सध्या 25 नंतर म्हणजे ऑक्टोबर 2025 पर्यंत 24 ते 25 फार त्रास झाला असेल तुम्हाला, मी समजू शकतो. केतूची अंतर्दशा होती, डिस्ट्रॅक्ट झाले होते तुम्ही सगळ्या गोष्टींपासून. आत्ता थोडंसं बरं आहे असं म्हणू शकतो आपण. व्यवसाय तर चालतोय तुमचा आणि त्याच्यातच राहा. आत्ता उच्च पद मिळण्याची योग्य म्हणजे शक्यता आहे याच्यामध्ये. उच्च पद म्हणजे आत्ता जर तुम्ही असिस्टंट मॅनेजर असाल तर मॅनेजरच्या पदापर्यंत जाल. अशा टाईपचे योग चालू आहेत. मी असं सजेस्ट करेल की जॉब करू का बिझनेस करू, हा प्रश्न आहे तुमचा ना. तर दशमचं मंगळ, शनी. इम्पोर्ट एक्सपोर्टशी संबंधित जॉब जर केला तर तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा परदेशात जरी जॉब केला तुम्ही तर ते जास्त फायदेशीर ठरेल. पश्चिम दिशेला जे देश येत असतील भारताच्या, तर तिकडच्या बाजूला बघा जर जॉब मिळतोय का. प्रयत्न करा, त्याच्यामध्ये जॉब मिळू शकतो. आता जॉब कधी मिळेल हे पण सांगावं लागेल मला तुम्हाला. तर साधारणतः बघा, लिहून घ्या जितेशजी. 13/3/2031 ते 30/3/2032 या दरम्यान 100 ने 101% तुम्हाला परदेशात पण जॉब मिळू शकतो. त्याच्यासाठी तुम्ही मॅक्झिमम प्रयत्न करा.
मंगळाची अंतर्दशा चालू असेल त्यावेळेस तुम्हाला. आणि वादविवाद जे असतात त्याच्यामध्ये बिलकुल पडू नका, त्याच्यामुळे तुम्हाला नुकसान आहे. वादविवाद, भांडणं या सगळ्या गोष्टी होता कामा नये तुमच्याकडून. ते केलं की तुम्ही परदेशाच्या ऐवजी दुसरीकडेच कुठंतरी जावं लागेल तुम्हाला. आता सध्या 2028 पर्यंत शुक्राची अंतर्दशा आहे. शुक्राच्या अंतर्दशेमध्ये गुरुप्रमाणे फळ मिळते. सो आहे. आता जॉब तुमचा चालू आहे, तो चालू राहील. थोडंसं इन्कम कमी राहील, दुसरं काहीही करू नका. जॉबच तुमच्यासाठी योग्य आहे. तुमचं जन्म आपण म्हणू शकतो जॉब करण्यासाठीच झाला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं कराल नक्कीच. कंपनीचा फायदा वगैरे. फक्त फसवणुकीपासून दूर राहा. तुमच्याकडनं कुठल्याही परिस्थितीत किंवा तुमचीसुद्धा दुसऱ्या कोणी फसवणूक करता कामा नये, या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. ठीक आहे. आता दुसरं घेऊया आपण शिवराज. शिवराज अँड हां एक मिनिट, छाया बनकर म्हणून आहेत त्यांचं पण आहे. सांग काय छाया बनकर काय? पण त्यांनी हे नाही दिलंय. नाही, पूर्ण जन्मतारीख, वेळ आणि प्रश्न. नाव, जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्म ठिकाण आणि प्रश्न हे एकत्र पाठवा, म्हणजे ते सोपं जाईल मला सांगायला. आर्या तनपुरे, 1/11/2005, 8:35. लोकेशन चिंचवड. ऑफ करिअर द मोर सक्सेस, लॉ ऑर काय मॉडेलिंग. बरं, आपण आर्या तनपुरेचा पहिला प्रश्न घेऊ, कारण तिने सगळं व्यवस्थित पाठवलेलं आहे आपल्याला. मॉडेलिंग करू की लॉ करू? आर्या तनपुरे. थांब ना, करतो ना. 1/11/2005. 1/11/2005. 8:35. टाईम आर्या तनपुरेने टाईम दिलेला आहे, परंतु सकाळी का संध्याकाळी हे नाही सांगितलं. ते बघा, सांगा जरा. ते जर सांगितलं तर बरं होईल. 8:35. मी सध्या पुरतं सकाळचं, पण ते कसं काय करणार ना. नंतर पाहू. आर्या तनपुरेने करिअर रिलेटेड प्रश्न आहे, बरोबर आहे, परंतु पूर्ण माहिती न दिल्यामुळं AM का PM हे मात्र सांगायला विसरू नका. सगळ्यांनी लक्षात ठेवा, कारण तसं बघता येत नाही. सकाळची वेळ मांडायची का संध्याकाळ, काय सांगा. दीपाली 22. दीपाली राजूरकर. राजूरकरांचं काय? राजूरकर. काय जन्मतारीख? 28/2. 28/02. 1981. 1981. वेळ 4 वाजता संध्याकाळी. संध्याकाळी 4 वाजता. बरं. जन्मगाव काय? साखरा, हिंगोली. हिंगोली. प्रश्न काय आहे? खर्च खूप होतो. खर्च तर बघा सगळ्यांचाच होत असतो, फक्त त्यातून सेविंग व्हायला पाहिजे. सेविंग करण्यासाठी आजकाल बरेचसे ऑप्शन आहे. जर योग खर्चाचे असतील तर ते त्या पिरियड पुरतं असतं, पण नेहमीच खर्चिक स्वभाव असणं चांगलं नाही. मंगळाची महादशा चालू आहे त्यांना आत्ता. मंगळाच्या महादशेमध्ये शनीची अंतर्दशा आहे. ऑक्टोबर 2024 नंतर बऱ्यापैकी खर्च कमी होतील. मग शनी चंद्राप्रमाणे फळ देत आहे. त्यामुळं खर्च वाढलेला आहे. 26 नंतर खर्च कमी होईल असं राजूरकरांना सांगा. 2026 पर्यंत खर्च आहे, बऱ्यापैकी खर्च होतोय, तुमचा फायदा होत नाही. पण त्याच्यानंतरही कोणतीही चुकीचं डिसिजन नका घेऊ. तुम्हाला अचानक धनलाभ किंवा खर्च कमी होतील निश्चित. गणपतीची उपासना करायला सांगा. गणपतीच्या मंदिरामध्ये जेवढं काही दर मंगळवारी जरी प्रसाद किंवा काही वाटलं तर त्यांचा खर्च कमी होईल, त्रास कमी होईल. ठीक आहे. दुसरं घ्या.
छाया बनकर म्हणून आहे. हां, छाया बनकर जे आहेत बरं, त्यांचं त्यांचं- जन्मतारीख वेळ नाही आहे. वेळ टाकली आहे 12:20, पण ती सकाळची आहे का संध्याकाळची, रात्री. हा आहे. आय डिड छाया नॉट बनकर आहे त्यांचं गेट बघा. आन्सर टू त्यानंतर माय एक पर्सनलवर पण क्वेश्चन. आलंय मला. हां, सांगा ना काय? छाया बनकरांचं आहे, हं. मुलाचं आहे, त्यांच्या नाव नाही टाकलंय मुलाचं. असू दे ना, छाया बनकर टाकू. मुलगा आहे ना? 11/10 हो 1993 काय प्रश्न? लग्नाचं. मुलगा वाईटी बर. विवाह काय आहे, तारीख काय आहे? 11/10/1993. 11/10/1993. वेळ काय आहे? 12:20 रात्री. रात्री 12:20 म्हणजे 00. हो, हम्म. राजगुरुनगर. राजगुरुनगर. तुझ्या ह्याच्यावरती कसं काय आलं? नाही, मला इथे दिसतंय कमेंटवर. अच्छा. मला पर्सनल वरती एक आले, ठीक आहे ठीक आहे. त्यांना कमेंट करण्यात नाहीये तिथे. बरं 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 ठीक आहे. 11/10/1993 त्यांचा प्रश्न आपण सांगू. उत्तर काय आहे ते. प्रश्न लग्नाबद्दल आहे ना? हो, बर. चंद्र शुक्र केतू. कोर्ट मॅरेज होण्याचे चान्सेस आहेत. कधी ते सांगावं लागेल. मंगळ राहू. छाया बनकर जे आहेत त्यांच्या मुलाची जन्मकुंडली आहे ना ही. हॅलो. हो, हो. चंद्र शुक्र केतू. गुरुचा जप करायला सांगा. लग्नाचा योग जुळून येईल. लग्नामध्ये भरपूर अडचणी आहेत. प्रत्यक्ष भेटून तुम्हाला कन्सल्टिंग घ्यावं लागेल. गुरुची मंगळाप्रमाणे फळ देतोय. वैवाहिक सौख्याच्या विरोधात आहे, पण तरीही अचानक लग्न होऊ शकतं जर प्रयत्न केला तर. आणि ऑगस्ट 2025 ते आता एप्रिल 2028च्या आत लग्न होऊ शकतं. त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा तुम्ही. फायदा होईल मुलाच्या बाबतीत. बनकरांना सांगून टाकू. ठीक आहे. एक आर्य तनपुरेचं आलंय का? नाही आलं वाटतं. तिचं टायमिंग दुसरं घे. PM आहे. अच्छा. आर्या तनपुरेचं टायमिंग बघा. आर्या तनपुरे. तनपुरे. तारीख वेळ. आर्या तनपुरे तारीख आणि वेळ सांगा. थांबा एक मिनिट. तिची आली होती ना आता. हा घ्या. 1/11/2005. 2005. वेळ काय? 8:35 रात्री. अच्छा. 20:35 रात्री. जन्मगाव? चिंचवड. चिंचवड ते वरती गेलं कर्सर. चिंचवड नाही, पिंपरी येतं. तिचा प्रश्न काय? करिअर रिलेटेड आहे ना? लॉ की मॉडेलिंग.
लॉ करायचं का मॉडेलिंग करायचं? 1 2 3. मॉडेलिंगवरच भर दे म्हणून सांगा त्यांना, लॉपेक्षा. आर्या तनपुरे यांना म्हणून अचानकपणे एक अपॉर्च्युनिटी, नाव वगैरे त्या क्षेत्रात, कलेच्या क्षेत्रामध्ये मॉडेलिंग सोबत काही जर शक्य झालं तर अभिनय क्षेत्रामध्ये पण प्रयत्न करायला सांगा. त्याच्यातून फायदा होईल त्यांना. ठीक आहे. दुसरा प्रश्न घ्या. हा एक अजून आहेत. थांबा. हा हे घ्या. प्रसाद म्हणून आहे. हा. 8/9/1985. 08. नाही खाली तारीखच्या प्रसाद काय नाव? प्रसाद असे माहिती ते खालती इथे जन्मतारखेवरती कर सर. हो ते करतो. काय? 8/9/1985. 08/09/1985. वेळ 11:20. 23:20. यवतमाळ. प्रसाद आडनाव काय? नाही दिलं. हा. त्यांच्या मिसेस कडनं प्रश्न आलाय. स्नेहल म्हणून आहेत त्या. राऊत आहे. प्रसाद राऊत. 2 मिनिटं. यवतमाळ. 2 मिनिटं. इकडं पण पाठव आलेलं आहे. हां सांग. प्रसाद नाही ना नंबर. आता प्रसाद म्हणून आहे. 8/9/1985. 23:20. बरोबर. जन्मगाव यवतमाळ. यवतमाळ येत नाहीये का बरं? डब्ल्यू करून बघितलं. यवत YAWT MAL. YAWT. हा उडी नाही. यवतमाळ कशात आलं? तुम्ही स्पेलिंग YAWTMAL. TMAL. थांबा. यवतमाळ आलं इथं. यवतमाळची पत्रिका काढलेली आपण. यवतमाळ आलं बघ. ओके. ठीक आहे. प्रश्न काय? प्रश्न आहे यांचं प्रमोशन 1 एप्रिल 2026 पर्यंत यांचं प्रमोशन होईल का? 1 एप्रिल 2026 पर्यंत प्रमोशन होईल का जॉबमध्ये? जानेवारी चालू आहे आता.
शनीची महादशा आहे. एप्रिल 2026 पर्यंत ना केतूची. नक्की होईल म्हणा, ओके. शक्यता आहे होण्याची. फक्त कोणाशीही रागवून चिडून बिलकुल बोलू नका. प्रमोशन होण्याची शक्यता आहे. बोलताना चुकीचं बोलल्यामुळं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. फक्त तेवढी एक काळजी घ्या, होण्याची शक्यता आहे. हा एक चांगलं उत्तर आलं. प्रसाद म्हणून आहेत त्यांचं. प्रमोशन होण्याची शक्यता आहे. दुसरं मॅरेज बद्दल मी उत्तर दिलंय छाया बनकर यांच्या. काय दिलं ग उत्तर मगाशी? तुम्ही व्हिडिओ नंतर बघा वाटल्यास. मी लगेच काही पूर्ण डिलीट नाही करणार आहे. तुम्हाला दिलेलं आहे बनकरांचं उत्तर, मी काढलं होतं मगाशी. छाया बनकर ना, तर मगाशी बघून सांगितलं. तुम्ही मध्ये लाईव्ह चालू असताना निघून गेले. मग ज्यावेळेस येऊन गेला उत्तर त्यावेळेस तुम्ही नव्हते. ठीक आहे. आता शार्दूल कुलकर्णी, नमस्कार गुरुजी, माझा मित्र आहे वैभव चौधरी. बरं, त्यांचा लग्नाचा योग आहेत का? 30 जुलै 1998. आपण मित्राचं नाव नाही सांगितलं मी. शार्दूल मित्र असं लिहितो. शार्दूल मित्र एवढंच लिहू. प्रश्नाचं उत्तर देऊ त्यांना. लग्नाचा योग आहे का? 30 जुलै 1998. यस, 98. आणि वेळ आहे 3:36 PM. ठीक आहे, 15:36. ठीक आहे. जन्मगाव दिलंय का त्यांनी? संभाजीनगर. ठीक आहे. हो, अजून बदललेलं नाही. तर ठीक आहे. तर शार्दूल कुलकर्णी यांच्या मित्राचं लग्नाचं योग आहे का? तर 30/7/1998 विंशोत्तरी महादशा चालू आहे. गुरुजी महादशा 27-26 फेब्रुवारी 26 पर्यंत बुध आणि त्यानंतर केतू. थोडंसं अवघड आहे. बुधाच्या दशेमध्ये तरी मे बी झालं असतं. आता त्या केतूची दशा चालू होते, राहूप्रमाणे फळ देत आहे. तरी पण शक्यता. सप्तमाचा उपनक्षत्र मंगळ, पंचमाचा उपनक्षत्र शुक्र, बुध, मंगळ आणि शुक्र. आता सध्या तर काही लग्नाचा योग नाही मार्चपर्यंत. मार्च नंतर बघूया. केतूची अंतर्दशा चालू होती. केतू, राहू आणि गुरुप्रमाणे. इथं शक्यता आहे लग्न होण्याचा. अचानकपणे लग्न जमू शकतं. फेब्रुवारी नंतर योग सुरू होत आहेत त्यांचे. साधारणतः 2027 फेब्रुवारीपर्यंत योग आहेत. आणि त्याच्यानंतर फेब्रुवारी नंतर तर जास्त चान्सेस आहेत लग्न होण्याचे. म्हणजे आत्ता जरी समजा थोडंसं हे झालं तरीसुद्धा अचानकपणे लग्न जमण्याचे योग फेब्रुवारी 2027 ते साधारणतः बघा 2029, ऑक्टोबर 2029, फेब्रुवारी 2027, 2 फेब्रुवारी 2027 ते 29/10/2029 या दरम्यान 100% अचानक लग्न ठरून लग्न होण्याचे योग आहेतच. म्हणजे
त्यावेळेस काहीच हरकत नाही. आत्तासुद्धा आहे, पण थोडंसं त्याच्यामध्ये अडचणी जास्त आहेत, असं आहे. खालती शुक्र येताना राहू, एक मिनिट, लग्न ठरता ठरता अडचणी येत आहेत त्यांना. रवी शनीच्या नक्षत्रात आहे. पर्सनली भेटायला सांगा, काही उपाय असतात तर त्या आपण करण्याचा प्रयत्न करू. शार्दूल, अडचणी जास्त. मार्च नंतर जास्त प्रयत्न करायला सांगा, अचानकपणे लग्न ठरू शकतं. शार्दूलचा मित्र. बोला. आदित्य अग्रवाल म्हणून आहे त्यानंतर आदित्य अग्रवाल, काय प्रश्न आहे? हां, 28 ऑक्टोबर 1991 बिझनेससाठी कोणतं क्षेत्र बेस्ट सेक्टर फॉर बिझनेस? बेस्ट सेक्टर फॉर बिझनेस. 28 ऑक्टोबर 1991 10:12. महासमुंड, छत्तीसगड. छत्तीसगड. एक मिनिट, हे चालू करावं लागेल आपल्याला. काय ते बोल चार्ज त्यामध्ये नाही, फुल आहे बॅटरी फुल आहे. मग आता असं काय आलं? नाही, काहीच नाही, नॉर्मल. बरं ठीक आहे. अग्रवाल, काय नाव? आदित्य अग्रवाल. आदित्य अग्रवाल. आणखीन एक घेऊ आपण आणि नंतर अजून लाईव्ह बंद करू. 1 तास 20 मिनिट झाले, आपण 1 तास घेतो अजून साधारण. एक इथे आहे. बरं त्यांनी बरेच वेळचं पाठवलंय, सुहास चौधरी म्हणून एक आहे. बरं, त्यांचा एक घेऊ. सुहास मुस्कान शर्मा चौधरींचा. म्हणून. मुस्कान शर्मा आणि सुहास चौधरी हे आपण 2 घेणार दोनच आहेत घ्यायचे. फक्त. आदित्य अग्रवालचं काय प्रश्न, तारीख काय? 28 ऑक्टोबर 1991. 28 1900 किती? 91 है ना. वेळ 10:12 PM, 22:12. ओके. जन्मगाव काय? महासूद. MAHSA. महासमुंड. महासमुंद, MP ना? काय? नाही, छत्तीसगड. छत्तीसगड. MUND पूर्ण करा ना. काय? MUND. हां. तिथे आले ना खालती महासमुंड. हां, महासमुंद आलं. घेऊ काय? हो. ठीक आहे. हां, प्रश्न काय होता? बिझनेस, कोणता बिझनेस? नाही, बिझनेससाठी क्षेत्र कोणतं चांगलं? बिझनेससाठी क्षेत्र कोणतं चांगलं आहे? आता सध्या त्यांना 2026 पर्यंत गुरुची अंतर्दशा आहे. ऑक्टोबर 2026 शनीच्या महादशेत. त्याच्यानंतर बुधाची चालू होणार आहे. उलथापालथ होईल चालू थोडेसे. गुरु शुक्राप्रमाणे. दशमाचं उपनक्षत्र गुरु. परदेशातून कपडे घेणे आणि भारतात विकणे, किंवा भारतातून कपडे घेणे आणि परदेशात विकणे, असं क्षेत्र तुमचं दिसतंय मला. कपड्याच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जॉब जरी केला समजा तरी सुद्धा चालू शकतं, कारण ते क्षेत्र तुमच्यासाठी जास्त योग्य आहे. कम्युनिकेशन, तुमचे स्किल जे आहेत ते भरपूर चांगले आहेत. पण मला असं वाटतं की जर त्या संबंधित क्षेत्रामध्ये जर चांगल्या लेवलला जर जॉब मिळाला तर ते फायदेशीर ठरेल तुम्हाला बिझनेसपेक्षा. आणि बिझनेस जरी केला तर मग अशा पद्धतीनेच करावं लागेल तुम्हाला की मध्यस्थ्याचं काम म्हणतो ना आपण, इकडनं घ्यायचा माल तिकडं सप्लाय करायचा, मीडिएटरचं काम तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. ठीक आहे. ज्यांनी प्रश्न विचारले
आदित्य अग्रवाल वगैरे सगळ्यांना नमस्कार. अजून 2-3 आहेत तिथे आलेले. सुहास चौधरी, हां, ठीक आहे. आता सुहास चौधरींचा प्रश्न काय मला सांग. प्रश्न त्यांचं आधी सुहास चौधरी ना, CHAU. PCMC मधले ते सुद्धा. बरं, सुहास चौधरी मेल 17/11/1982. तारीख तिथे जाते. 17/11/1982. वेळ 9:45 सकाळी. ओके, 9:45 सकाळी पुणे. कोणत्याही कार्यात यश कधी मिळेल? कोणत्याही कार्यात यश, हा प्रश्न अवघड आहे. कोणतं कार्यात यश, मी जनरली सांगतो की आत्ता सध्याची काय कंडिशन आहे आणि साधारणतः चांगले दिवस कधी येतील तुमचे. तर शनीची महादशा आहे. शनीच्या महादशेमध्ये आता गुरुची अंतर्दशा चालू आहे. 1 नोव्हेंबर म्हणजे 29 जानेवारी 2026 पर्यंत गुरुची अंतर्दशा आहे. बस संपलंय. एवढं 1 वर्ष तुम्हाला काढायचं आहे कसं तरी. ते संपल्यानंतर बुधाच्या अंतर्दशेमध्ये बिझनेस एकदम जोरात चालू. नाही, त्यांनी सांगितले की TETची एक्झाम आहे, त्यामध्ये ते 1 मार्काने फेल झालेत आणि मानसिक सुख नाहीये. बरोबर. मानसिक आता काय आहे, मानसिक आता तुम्ही भरपूर प्रकारचे प्रयत्न करून झालेले आहेत, त्यामुळे मानसिक सुख सध्या मिळत नाही आहे. आणि आत्ता सध्या गुरुचा संबंध, गुरु ज्या स्थानात बसतो त्या स्थानाचा नाश करतो. तर तुमच्या लग्नकुंडलीमध्येच गुरु महाराज बसलेले आहे आणि गुरुचीच अंतर्दशा चालू आहे. त्यामुळे तो सध्या तुम्हाला प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होईल 2026ला. 23पासून तुम्ही प्रॉब्लेम फेस करतायत. जुलै 2023. त्याच्या अगोदरही आर्थिक नुकसान वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्याच, पण त्याच्यानंतर डोकं न चालणे असाच जास्त करून प्रॉब्लेम येतो आहे. डिस्ट्रॅक्ट होत आहेत, सगळ्या गोष्टी लक्षात राहत नाही आहेत आणि त्यामुळे तुम्हाला एका मार्गाने कुठेतरी अचानकपणे त्यात अडचण आली. केतू हेतू दाखवतो. तुमचा हेतू कसा आहे, हेतू तुमचा खूप चांगला आहे. राग फार पटकन येतो. रागावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा. चिडचिड अजिबात करू नका आणि जेवढं तुमचं इंटेन्शन खूप जास्त चांगलं राहील तेवढं तुम्ही लाईफमध्ये ग्रो कराल. आत्ता सध्या हे वर्ष जे आहे ते तुम्हाला मतभेदांचं वर्ष आहे असं म्हणू शकतो आणि चिडचिड होणं. पण जर तुमचा हेतू त्या ठिकाणी चांगला ठेवला तर अचानकपणे हाच केतू तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले काही यशाचे जे द्वार असतात तर ते उघडू शकतो. मला असं वाटतं की गणपतीची उपासना करा आणि जेवढं मॅक्झिमम तुमच्याकडनं जमेल तेवढं प्रयत्न करा की कुणाचं मन दुखावलं गेलं नाही पाहिजे. आणि शनीची अंतर्दशा जेव्हा येईल तुमच्या जन्मकुंडलीप्रमाणे शुक्र जो आहे तो तुमचा बुधाप्रमाणे फळ देतो बघा. तर इथं परदेशात जॉब जर तुम्ही ट्राय केला तर तो तुम्हाला मिळायला सोपं जाईल. प्रयत्न करा परदेशात जॉब मिळवण्याचा. जर नाही मिळालं तर मग इम्पोर्ट एक्सपोर्टचं काही ऑप्शन आहे का बघा. आणि वाटल्यास डिटेल, कारण ही कुंडली थोडीशी वेगळी आहे, डिटेल जमल्यास तुम्ही कन्सल्टिंग घ्या. प्रॉपर 1 तास 1.5 तास आपलं कन्सल्टिंग असतं. आपण गुगल मीटवरती कन्सल्टिंग देतो. मी राहायला राजगुरुनगरला आहे. तुम्ही कुठून बोलत आहात कमेंटमध्ये सांगितलं तरी चालेल, मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी PCMC मधनं. ठीक आहे, जवळ आहे. तुम्ही प्रत्यक्ष पण भेटायला येऊ शकता. राजगुरुनगर नगर परिषदेच्या शेजारी माझं कार्यालय आहे, तिथं आपण भेटू शकतो. अपॉइंटमेंट अगोदर घ्यावी लागते. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला 2 ते 4 दिवसामधली डेट मिळते. त्या डेटला आपण येऊ शकता. मला प्रत्यक्ष पेड कन्सल्टन्सी असते, तर त्याबद्दल तुम्ही नंतर माहिती घ्या. गुरुची अंतर्दशा 2026 पर्यंत चालू राहणार आहे आणि एकदा गुरुची अंतर्दशा आता जी चालू आहे तर ती केतू या ग्रहाप्रमाणेच फिरते. अचानकपणे जॉब मिळू शकतो. तुम्हालाही कळणार नाही की कशा पद्धतीने आपल्याला जॉब मिळाला.
पण हेतू शुद्ध ठेवावा लागेल. कारण केतूचा संबंध जन्मकुंडलीमध्ये ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो सगळ्या गोष्टींपासून डिस्ट्रॅक्ट होतो. ज्यावेळेस तुम्ही खूप चिडचिड कराल, सगळ्या गोष्टी सोडून द्याल, त्यावेळेस अचानकपणे 2027च्या आत तुम्हाला जॉब मिळू शकतो. साधारणतः डिसेंबरच्या आसपास जॉब मिळण्याचे योग आहेत. 2-3 वर्ष आहे, अजून थोडंसं स्ट्रगल आहे. आणि जेवढं जास्तीत जास्त तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि या गोष्टीने नाराज न होता काम करा. तुम्ही तुमच्या पद्धतीने अभ्यास करा. अभ्यासाचं फळ हे तुम्हाला मिळणार आहे. देवीच्या मंदिरात सुद्धा तुम्ही 5 गाईच्या तुपाचे दिवे दर शुक्रवारी लावण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्याचाही तुम्हाला चांगला बेनिफिट मिळेल. आणखीन जर लवकर काय पाहिजे असेल तुम्हाला जॉब किंवा ह्या सगळ्या गोष्टी, तर ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप तुम्ही करा. सुहास चौधरींसाठी हा माझा सल्ला होता. ठीक आहे. मुस्कान तनपुरे हे मुस्कान शर्मा म्हणून आलंय. मुस्कान शर्मा कुठे आहे? तुमच्या ह्याच्यात बघा ना, नाही तर. माझं विषय. तर ठीक आहे. आणि आज जे लाईव्हच्या माध्यमातून मी सगळ्यांना उत्तरं दिली, एकंदरीत कन्सल्टिंगच्या बद्दल अभिप्राय पण नोंदवू शकता तुम्ही. आता एक शेवटचा प्रश्न मुस्कानचा घेऊया आपण आणि त्यानंतर लाईव्हला विराम देऊया. मुस्कान शर्मा ना? अजून एक त्यामध्ये आलंय लाईव्ह मध्ये. अजून एकच प्रश्न आला आता. बरं ठीक आहे. एक लास्ट आता अजून एक जो प्रश्न आला आणि पुढची तारीख जाहीर होईल आमची की कधी लाईव्हमध्ये मी येणार आहे. त्यावेळेस पुन्हा तुम्ही तुमचे नातेवाईक किंवा यांना सांगू शकता. ठीक आहे. डेट ऑफ बर्थ काय आहे मुस्कानची? इथे डेट ऑफ बर्थ दिली नाहीये का? नाही आहे. मुस्कान शर्माची डेट ऑफ बर्थ नाही आहे. दुसरा घेऊ चला. हां थांबा, हे कोण आहे? अनघा थोरवे यांचा एक घेऊ आता. अनघा थोरवे. तारीख वेळ दिलेली आहे का त्यांनी? बर्थ टाईम दिलाय, बर्थ डेट कोण देणार? अर्धवट माहिती दिली ना तर मग करता येत नाही. भोसरीचं ते दिलेलं आहे पण बाकी नाही दिलेलं. ठीक आहे. आता तुषार म्हणून कोणीतरी आहे. 26 जून 1988, 21 PM, नाशिक, महाराष्ट्र. प्रायव्हेट जॉब कधी लागेल? स्वतःचे काम पण चालत नाही. स्टॅबिलिटी कधी आहे? ठीक आहे. स्टॅबिलिटीसाठी काय आहे माहिती का? कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्यावेळेस आपण जातो तर त्या स्टॅबिलिटी येण्यासाठी खूप मेहनत, 8-10 वर्ष कमीत कमी मेहनत करावी लागते, तेव्हा स्टॅबिलिटी येते. कधी कधी ती करूनही येत नाही, पण मॅक्झिमम कष्टानेच स्टॅबिलिटी येते असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि जन्मकुंडलीप्रमाणे जर म्हणाल तर जन्मकुंडलीप्रमाणे मी बघून सांगतोच आहे. 26 ऑक्टोबर 2005 2005 तुषार जे आहेत 26 जून 1900. अच्छा, तुषार जून नाही का? 26 जून 1988. वेळ तारीख बरोबर आहे का? कारण जून महिन्यातल्या तारखा बरेचदा हे असतात. 20 मिनिट. नाशिक. ठीक आहे. नाशिक. आता सध्या काय चालू आहे ते बघून सांगतो तुम्हाला मी. तुषार जन्म नाशिक, 26 जून 1988. पत्रिका तुळ राशीची आहे, चांगली आहे पत्रिका. लग्न आहे तुमचं, लग्न म्हणजे पत्रिकेतलं कन्या. कोणतंही काम एका चक्रीत होत नाही. जास्तीत जास्त 5 बघा तुषार, तुमची जी जन्मकुंडली आहे त्याप्रमाणे तुमची जी पत्रिका आहे ती बुधाशी संबंधित थोडेसे दोष दाखवते. त्यामुळं एका चक्रेमध्ये किंवा पहिल्या प्रयत्नात कोणतंच काम तुमचं होणार नाही आहे. तर त्यासाठी जास्तीत जास्त 5 किंवा 6 चक्र मारा. 5 ते 6 वेळेस कुठलंही काम करताना प्रयत्न करा, त्याचा तुम्हाला फायदा
होईल. आता सध्या तुमच्या जन्मकुंडलीमध्ये बुधाचीच महादशा चालू आहे, त्यामुळं कोणतंच काम म्हणजे साधी प्रिंट जरी काढायची असेल तरी 4 वेळेस प्रिंट द्यावी लागते किंवा काहीतरी बिघडतं, अशा गोष्टी होतात. ऑगस्ट 2025 ते फेब्रुवारी 2028 थोडंसं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचे वडील आजोबा पणजोबा यांचं स्मरण करा. जे असतील जिवंत आत्ता, तर त्यांना रोज नमस्कार करा. आई वडील यांची सेवा करा. वडिलांच्या ओळखीमध्ये जे कोण असतील त्यांच्याशी संपर्कात राहा आणि सतत स्मरण करा. कोणाचं आजोबा पणजोबा यांच्याबद्दलची माहिती घ्या. त्याच्यामुळे तुमची पत्रिका स्ट्रॉंग होईल. हा थोडासा वेगळा उपाय आहे तुषार, परंतु याचा निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल. दत्तगुरूंची उपासना, गाणगापूरला जाऊन अन्नदान करणं, आर्थिक नुकसान होण्यापेक्षा आपण अन्नदान केलेलं केव्हाही श्रेष्ठ आहे. तर जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं अन्नदान करा. आत्ता सध्या तुमचा फायदा कमी आणि तुमच्यामुळे दुसऱ्याचा फायदा जास्त, असे योग आहेत. पण तरीसुद्धा तुमचा फायदा हा कशामुळं होणार आहे, तर जेवढं तुम्ही एकदम एकदम ओपन माइंडने काम कराल तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि बाधक स्थानं चालू आहेत, मिसेस म्हणा किंवा वैवाहिक सुख, याच्यामध्ये थोड्याशा अडचणी निर्माण होऊ शकतात. तर थोडंसं संयम राखा 2027पर्यंत, सॉरी फेब्रुवारी 2028पर्यंत. एकदा 28 संपलं की गुरुची अंतर्दशा ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेला तुम्हाला काही अपॉर्च्युनिटीज वगैरे आहेत. म्हणजे हे 2-4 वर्ष जे आहेत ते थोडेसे त्रासदायक आहेत असं म्हणायला काही हरकत नाही आहे. मॅक्झिमम सूर्यनारायणाची उपासना काय शक्य असेल तेवढी तुम्ही करा. स्टॅबिलिटीला थोडासा वेळ लागेल, साधारण 27-28 नंतरच स्टॅबिलिटी येईल तुमच्या लाईफमध्ये. 30 ते 33मध्ये बऱ्यापैकी स्टॅबिलिटी येईल, कारण शनीची अंतर्दशा आहे. शनी तुमचा फायदेशीर ग्रह आहे, शनी केतू मंगळ. आणि गाड्या शक्यतो तुम्हाला येत नसतील तर चालवू नका, गाडीपासून दूर राहा. ठीक आहे, एवढं मला तुम्हाला सांगायचं आहे. जेवढी महादेवाची सेवा घडेल तुमच्या हातनं तेवढं जास्त चांगलं. मृत्युंजय जप जो असतो, त्र्यंबकं यजामहे किंवा मृत्युंजय महारुद्र त्राहिमाम शरणागतं जन्म मृत्युजरा व्याधी पीडितं कर्मबंधने, तुम्हाला गुगलवरती पण हा मंत्र मिळेल. या मंत्राचा जप करा. आता आर्या तनपुरे यांनी हरिओम शर्मा यांचं, मुस्कान हरिओम शर्मा, ठीक आहे, मुस्कानची जन्मतारीख दिलेली आहे, तर तिचं बघूया आपण. प्रश्न काय दिलेला नाही बाळा, कोणाचं? मुस्कानचा काय प्रश्न हो आहे? जन्मतारीख आली आहे. हो, तिचं पण करिअरच बघायचं. बर. 29/10/2005. मेल फिमेल मेल. एकोणतीस 10/2005, 29/10/2005, 1:52 सकाळी, 1:52. भिवानी हरियाणा. भिवानी, हम्म, भिवानी, हरियाणा. भिवानी इंडिया येते. हा, सापडलं, भिवानी हरियाणा. प्रश्न काय? करिअर. करिअर, ठीक आहे. तिला बाहेर घेऊन जा. केतूची महादशा आहे. केतू बँकिंग रिलेटेड क्षेत्रामध्ये करिअर करावं मुस्कानने. बँकिंगचे एक्झाम जर दिले तर तिला त्याच्यामध्ये यश मिळू शकतं. इवन निमसरकारी बँकिंग क्षेत्रात पण जॉब मिळू शकतो तिला. तर तिला पण मॉडेलिंग मध्ये आहे का?
शक्यता कमी आहे, मॉडेलिंग वगैरे तर नाही, पण बँकिंग क्षेत्र तिच्यासाठी योग्य राहील असं मला वाटतं. जॉब पण मिळू शकतो तुला त्याच्यामध्ये. एखादा कोर्स म्हणा किंवा काय करायला पाहिजे. आता सध्या चंद्राचीच महादशा चालू आहे तिला, एप्रिल 2027 पर्यंत. त्याच्या आधी शुक्राची चालू आहे ऑक्टोबर 2026 पर्यंत. म्हणजे शुक्र बुधाप्रमाणे आहे. आता ठीक आहे, पण डिस्ट्रॅक्शन वाढलेलं आहे तिच्या आयुष्यामध्ये आणि प्रयत्न हाच राहावा की जॉबसाठी प्रयत्न ती करू शकते. आणि जॉब कोणत्या क्षेत्रात, तर बँकिंग, वॉटर सप्लाय अशा काहीतरी क्षेत्रामध्ये प्रयत्न करायला सांग आणि त्याच्यामध्ये तिला यश मिळू शकतं. तिचं जॉब किंवा जे काय असेल तर ते शुक्रप्रधान आणि चंद्रप्रधान जेवढे काही व्यवसाय आहेत. हां, ॲक्टिंग जर म्हणली ना ती, तर ॲक्टिंगसाठी पण प्रयत्न करू शकते, पण त्याच्यासाठी तिला शिकावं लागेल. ते सध्या काही योग दिसत नाही शिकण्याचे. 2026 ऑक्टोबरपर्यंत आता जॉबचे पण योग चालू आहेत. जॉब मिळू शकतो तिला. आता मे बी करत पण असेल ते. ऑक्टोबर 2026 पर्यंत योग आहे. त्याच्यानंतरचं डिटेलमध्ये कुंडली पुन्हा पाहू शकतात. ठीक आहे. तर याच पद्धतीने आता आपण हे लाईव्ह जे आहे ते तुषार म्हणून काहीतरी मेसेज आहे. हो, बरेच आले ते. त्यांचंच बरेच. हम्म, 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 हम्म. तुषार त्यांनी दिले की जॉबसाठी हेल्प करा. प्रायव्हेट जॉब कधी लागेल, स्वतःचे काम पण चालत नाही, स्टेबिलिटी कधी आहे. येस येस, स्टेबिलिटीचं मगाशी सांगितलं मी, तुम्ही ऐकलं की नाही काय माहिती तुषार, पण तुम्ही वाटल्यास व्हिडिओ बघा नंतर. मी सांगितलं आहे तुमच्या बाबतीत बरंचसं. बुधाची महादशा चालू आहे त्यांना आणि त्याच्यामध्ये आत्ता 25 ऑगस्ट बदलेल, थोडंसं आर्थिक नुकसान होण्याचेच योग आहेत. तर दत्तगुरूंच्या इथं गाणगापूरला जाऊन तुषार मी तुम्हाला सांगेल की अन्नदान करा, त्याचा तुम्हाला भरपूर बेनिफिट होईल. तुम्ही जाऊन तर या, एकदा या आणि मग मला सांगा. तिथे जाऊन जेवढं शक्य होईल तुम्हाला अन्नदान करण्याचा. 400-500 लोकांना अगदी 10 रुपये प्लेटपासून तुम्ही अन्नदान करू शकता. किमान 400-500 लोकांना अन्नदान करा, तिथे सगळी सुविधा असते. ठीक आहे. तर आजचं लाईव्ह साधारणतः कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना, ज्यांच्या मी जन्मकुंडली बघितल्या, तुम्ही कमेंट करून सांगू शकता. साधारणतः 1 तास लाईव्ह घेणार होतो आपण, पण सुरुवातीला टेक्निकल काही अडचणी आल्या. काही हे राहिलेत आता. तर त्याच्याबद्दल ज्यांचं राहिलं आहे त्याच्याबद्दल क्षमस्व. पुढच्या लाईव्हची तारीख तुम्हाला कळेल, त्यावेळेला तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. अगदी माझा मोबाईल नंबर आहे 9637661931. त्याचबरोबर 7350000618 हा माझा मोबाईल नंबर आहे. आपण संपर्क साधू शकता. आणि ज्यांना सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी तर आहेच आहे. साधारणतः 1 ते 4 दिवसामध्ये आपल्याकडं कन्सल्टिंग मिळते. तुम्ही सगळं नाव, जन्मतारीख, वेळ, ठिकाण सगळं पाठवल्यानंतर. तर धन्यवाद. पुन्हा भेटू. पिन कमेंटमध्ये काय? हां हां, ठीक आहे. कॉन्टॅक्टसाठी तुम्हाला नंबर ह्याच्यामध्ये मिळेल, मी तो पाठवतो. कमेंट करा तो, पिन करता येईल. हाँ, हिंदी आता है मुझे, आशीष शर्मा जी, आप हिंदी में भी बात कर सकते हैं, लेकिन अभी हमारा लाइव जो है वो अभी हम बंद कर रहे हैं, तो आप कांटेक्ट काही करिए. जणांनी मेसेज पाठवलाय. एक कोणीतरी आहेत, वायाळ का वाळ काहीतरी आहेत, त्यांनी सांगितलंय की तुमच्या कन्सल्टिंगचा फायदा झाला त्यांना म्हणून.
धन्यवाद. धन्यवाद. मला पण छान वाटलं की अचानकपणे आम्ही ठरवलं कन्सल्टिंग करण्याचं यूट्यूबच्या माध्यमातून. तर इथे सुद्धा बऱ्याच लोकांच्या प्रश्नांची उत्तर आपण देऊ शकतो. किमान एक प्रश्न तर ज्यांना आवश्यकता आहे माझी आणि मला ज्यांची आवश्यकता आहे ते लोक मला इथं यूट्यूबवरती भेटत आहेत. तर सर्वांचे आभार, धन्यवाद. ज्यांचं कुणाचा काही एखादा प्रश्न वगैरे राहिला असेल किंवा मी एकाही प्रश्नाचं उत्तर देऊ शकलो नसेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पुढच्या वेळेस तुमच्या त्यांचं नावाचं काय आहे? निलेश वाह्याळ. ओके, निलेश वाह्याळ. अच्छा. नमस्कार काका, तुमच्या मदतीचा मला माझ्या लाईफमध्ये खूप फायदा झाला. येस येस, निलेश वाह्याळ ओळखतो मी आपल्याला. आपण कमेंट केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण एक 7-8 वर्षापूर्वी भेटलो होतो आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की कॅनडाला जाण्याचा योग आहे तुमचा. त्याप्रमाणे तुम्ही कॅनडात राहून पण आलात आणि या माध्यमातून पुन्हा जोडले गेलात. खूप छान वाटलं. पुन्हा नक्की भेटू. धन्यवाद. आपला नंबर टाका ना याच्यामध्ये. आता मी तुम्हाला कसं करता येतं ना? नाही येत मला, मी नंतर टाकतो. आहे माझ्या चॅनलच्या ह्याच्यामध्ये बरेचशा ह्याच्यामध्ये नंबर आहे, आपण संपर्क साधू शकता. धन्यवाद.